मसाजोग प्रकरणावरनं धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे। मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने काहींना पोटशूळ उठलाय। आमदार अमोल मिटकरींचा सुरेश धस यांच्यावर निशाणा। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी मराठा समाजाकडून लातूरच्या रेणापूर तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा। दिवंगत संतोष देशमुखांची मुलंही मोर्चामध्ये सहभागी। मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी। सलग दुसऱ्या दिवशी सीआयडीचे अप्पर महासंचालक बीडमध्ये पोलीस अधीक्षकांसोबत मसाजोग प्रकरणाबाबत सखोल चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी चौकशीला वेग। संभाजीनगरमध्ये बनावट कमांडो भरती प्रक्रियेमधनं तरुणांकडून 5.5 लाख उकळले। सोशल मीडियावरती महाराष्ट्र कमांडो फोर्सची जाहिरात। तरुणांची फसवणूक करणारे 3 जण अटकेत। शिर्डीमध्ये साई संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यानेच बनावट पास बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस। कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल। प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार। राष्ट्रपती भवन, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विधान भवन, मंत्रालयातील ध्वज अर्ध्यावरती फडकवून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण। दिल्लीसह देशभरातील काँग्रेस मुख्यालयांमध्ये सुद्धा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डांनी घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन।